नमस्कार. इंदू, मोठ्याबाई आणि मोठ्याबाईंचा जावई विंजे सरकार या तिघांनी मिळून गोपाळच्या खुनाचं रहस्य उलगडण्यासाठी रत्नाला बकरा बनवण्याचं ठरवलेलं असतं. विंजे सरकार म्हणत असतो, पाठराखीणबाई काळजी करू नका तुम्ही. तुम्ही फक्त मला सांगा काय आणि कसं करायचं आहे. त्यावर इंदू म्हणत असते, दाजी आता महत्वाचं काम तुम्हालाच करायचं आहे. आणि अशातच आता विंजे सरकार ॲक्शन मोडमध्ये आलेले असतात. इंदूने विंजे सरकारांच्या हातात अर्काची छोटीशी बाटली दिलेली असते. इंदू म्हणत असते, हीच ती अर्काची बॉटल आहे ज्याद्वारे आतापर्यंत या श्रीकला आणि पोपटरावने रत्नाच्या मदतीने आपल्या गोपाळाला ठार मारलं आहे आणि इतरांवरही अशा प्रकारे हे लोक अत्याचार करत आहेत. त्यावर मात्र विंजे सरकार म्हणत असतात, पाठराखीणबाई तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ना, ते आलंय माझ्या लक्षात. आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात, जावई एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काम एकदम फत्ते पार पडलं पाहिजे, यात कोणतीही अडचण निर्माण झाली नाही पाहिजे. त्यावर मोठ्याबाईंना विंजे सरकार म्हणत असतात, अहो सासूबाई कशाला काळजी करताय तुम्ही. अहो आम्ही विंजे सरकार आहोत, विंजे सरकार. तुम्ही तर चांगल्या प्रकारे ओळखता आम्हाला. आम्ही अशा कामांना फत्ते करण्यासाठीच जन्माला आलो आहोत. आणि अशातच आता इंदू म्हणत असते, दाजी मी काय सांगते ते आता नीट ऐका. हा जो अर्क आहे ना, हा अर्क तुम्हाला त्या रत्नाला पाजायचा आहे. एकदा का या अर्कातले काही थेंब रत्नाच्या घशातून आत गेले ना, का मग रत्नाच्या मेंदूवर आपण ताबा मिळवू शकतो. तिच्याकडून आपण हवी ती माहिती काढून घेऊ शकतो. त्यावेळेला रत्ना जे काही बोलेल ते आपण विचारू त्याप्रमाणेच बोलणार. त्यामुळे तुम्ही हे काम अगदी चोख पार पाडा. त्यावर विंजे सरकार म्हणत असतात, ठीक आहे, पण हे सगळं करायचं कसं आहे. त्यावर इंदूने सगळं काही क्रम वाईज विंजे सरकारांना सांगितलेलं असतं. आणि आता विंजे सरकारांना सगळं अप टू डेट समजलेलं असतं. आणि अशातच विंजे सरकार म्हणत असतात, चला मी आता इथून निघतो. कोणाला आपल्या तिघांबद्दल काही संशय यायला नको. या कामाला आपल्याला उद्या दुपारीच एकदम पार पडायचं आहे ना. त्यावर इंदू हो असं म्हणते. आणि मग विंजे सरकार ती अर्काची बॉटल घेऊन तिथून चालू पडतात. मोठ्याबाई म्हणत असतात, इंदू आपण जावयांना जी जबाबदारी दिली आहे ती तर ते चोखपणे पार पाडतील, पण आता आपली जबाबदारी सुरू होते. आपल्याला पोलिसांना आधीच याबद्दल कळवून ठेवलं पाहिजे. त्यावर इंदू म्हणत असते, मोठ्याबाई तुम्ही जे काय म्हणताय ना ते अगदीच चुकीचं नाहीये, पण थोडं धीराने. काय ना, आत्ताच जर आपण पोलिसांना सगळं काही सांगितलं ना, तर पोलीस आपल्या या प्लॅनमध्ये बहुतेक बाधा आणू शकतात. त्यामुळे ज्यावेळी हा सगळा प्रकार घडेल ना, त्याच्या काही वेळ आधी आपण पोलिसांना बोलवूया. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, ओके ओके, जसं तुला योग्य वाटेल तसंच तू कर. आणि अशातच आता इंदू म्हणत असते, मोठ्याबाई तुम्हालाही महत्त्वाचं एक काम करायचं आहे. त्यावर आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात, काय ग, मला कोणती जबाबदारी सोपवणार आहेस तू. त्यावर इंदूने सांकेतिक भाषेमध्ये मोठ्याबाईंना जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून तर आता मोठ्याबाई म्हणत असतात, इंदू खरंच मानली तुला. एवढी मोठी जबाबदारी तू माझ्यावर टाकत आहेस. किती विश्वास आहे तुझा माझ्यावर. त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते, मोठ्याबाई अहो तुम्ही तर आपल्या घरातील मोठ्या आहात. तुमचा मान नेहमीच वरचा असणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मोठ्याबाईंना भरून आलेलं असतं. आणि मोठ्याबाईंनी लगेचच इंदूला मिठी मारलेली असते. आणि अशातच आपण पाहतोय इंदू म्हणत असते, मोठ्याबाई चला आता आपलं मिशन रत्ना पार पाडूया. त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंनी कंबर कसलेली असते. इकडे आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो. विंजे सरकारने अगदी प्लॅन करून रत्नाला एके ठिकाणी गाठलेलं असतं. रत्ना म्हणत असते, काय हो, काय चाललंय काय तुमचं. मगातपासून बघते मी तुम्ही माझ्या मागावर आहात. ओळखत नाही का तुम्ही मला.
माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर जीवानिशी जाल. त्यावर व्यंजे सरकार म्हणत असतात, अहो रत्नाबाई, जीवानिशी जायला तुम्ही काय मनापासून मला मारणार आहात का? त्यावर रत्ना म्हणत असते, हे बघा, जर तुम्ही माझ्या मागे मागे थांबलात किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर मात्र मला काहीतरी करावं लागेल स्वतःच्या बचावासाठी. तेवढ्यात आपण पाहतोय आता विंजे सरकार म्हणत असतात, रत्नाबाई, आत्तापर्यंत जे काही तुम्ही केलंय ना, त्याचा जर भांडाफोड झाला तर काय अवस्था होईल तुमची? त्यावर लगेचच आता रत्ना म्हणत असते, मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय का? लक्षात ठेवा, मी तुम्हाला संपवू सुद्धा शकते. आणि अशातच आता विंजे सरकार म्हणत असतात, बरं बरं, नाही नादी लागत तुमच्या, पण मी काय म्हणतो, माझ्यासाठी एखादं कोणतं महत्त्वाचं काम असेल तर सोपवा माझ्यावर. त्यावर रत्ना म्हणत असते, सध्या तरी कोणतंच काम नाही आहे आणि चला निघा आता इथून. त्यावर लगेचच आता विंजे सरकार तिथून जाण्याचं नाटक करत असतात. त्याच वेळेला विंजे सरकार म्हणत असतात, बरं, मी काय म्हणतो, तुमच्यासाठी एक छोटंसं सरबत आणलंय, जर प्यायलात तर मला बरं वाटेल. त्यावर लगेचच आता रत्ना म्हणत असते, सरबत आणा बघू, मगातपासून घसा सुकलाय माझा. आणि लगेचच आता विंजेने जे सरबत या रत्नाला दिलेलं असतं, त्या रत्नाच्या सरबतमध्ये विंजेने आधीपासूनच त्या अर्काच्या बॉटलमधील 2 ते 3 थेंब टाकलेले असतात. आता सरबत गटागटा ही जी रत्ना असते ती पिऊन टाकते आणि तिला या गोष्टीचा थांगपत्ताही नसतो की आपल्या घशामध्ये त्याच अर्काचे काही थेंब गेले आहेत. आणि हळूहळू रत्नाचं जोकट जड होऊ लागतं. रत्ना स्वतःशी बोलत असते, असं का होतंय मला? असं तर मला झालंच नाही पाहिजे. कोणीतरी माझ्यावर नको तो प्रयोग तर केला नाहीये ना? आणि तेवढ्यात आपण पाहतोय शेवटी रत्नाने आता स्वतःवरचा ताबा सोडलेला असतो. आणि अशातच आता रत्ना बोलत असते, हे काय होतंय? त्यावर विंजे सरकार म्हणत असतात, काय होतंय तुम्हाला कळेल थोड्या वेळात. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता मोठ्या बाई आणि इंदूने मागून येऊन दोरखंडाने रत्नाला जवळच असलेल्या एका झाडाला घट्ट असं बांधून ठेवलेलं असतं. रत्ना स्वतःला सोडवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात रत्नाला इंदू आणि मोठ्या बाईंने ज्या मजबूत दोरखंडाने बांधलेलं असतं, त्यामुळे रत्नाला तिथून हलता येत नसतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता इंदू पुढे येते आणि म्हणत असते, काय गे रत्ना, स्वतःला खूपच शाणी समजत होतीस ना? त्यावर मात्र रत्ना म्हणत असते, काय चाललंय हे सगळं? अशा पद्धतीने का बोलताय तुम्ही माझ्याशी? त्यावर इंदू म्हणत असते, मला तुझ्याकडनं महत्त्वाचं जाणून घ्यायचं आहे. आमच्या गोपाळला का मारलात तुम्ही? त्यावर रत्ना म्हणत असते, गोपाळला मी मारलेली नाहीये. त्यावर लगेचच आता मोठ्या बाई पुढे येतात आणि म्हणत असतात, कुणी मारलं गोपाळला? बोल ना, कुणी मारलं गोपाळला? त्यावर मात्र रत्ना आता जे काही खरं आहे ते बोलू लागते. रत्ना म्हणत असते, खरं तर गोपाळला मारण्यासाठी जे काही षड्यंत्र रचण्यात आलं होतं, त्यात त्याचीच बायको आणि त्याचा सासरा हे दोघं एकत्रित आहेत. त्यावर लगेचच आपण पाहतोय विंजे सरकार म्हणत असतात, म्हणजे गोपाळला मारण्याचा हात श्रीकला आणि पोपटरावचा आहे. त्यावर लगेचच रत्ना म्हणत असते, हो, या दोघांनी मिळून या गोपाळचा जीव जाईपर्यंत त्याचा गळा आवडला आहे. त्यावर मात्र आता मोठ्या बाईंनी साटकन रत्नाच्या कानाखाली दिलेली असते. रत्ना म्हणत असते, तुम्हाला काय झालंय, का मारताय मला? आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता इंदूने ठरल्याप्रमाणे 5-10 मिनिटं आधीच पोलिसांना बोलवलेलं असतं आणि पोलिसांच्या समोर हा सगळा प्रकार घडलेला असतो. पोलीस म्हणत असतात, इंदू, हे सगळं दाखवून काय सिद्ध करायचं आहे? त्यावर इंदू म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, गोपाळचा जीव सहजासहजी गेला नव्हता, तर या पोपटराव आणि श्रीकलाने जीव जाईस तर त्याचा गळा आवळला आहे. त्यावर मात्र आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, ठीक आहे, एक वेळ या गोष्टीवर विश्वास ठेवेन, पण खरंच असं घडलं आहे का? असं जर घडलं नसेल तर उगाचच आपण
एखाद्याला फाशी द्यायचो आणि नंतर आपल्याला पश्चाताप व्हायचा. तेवढं आपण पाहतोय आता इंदूने इन्स्पेक्टर साहेबांना म्हटलेलं असतं, इन्स्पेक्टर साहेब एक महत्वाचं काम करा. रत्ना म्हणते ना, पोपटराव आणि श्रीकलाने गोपाळचा जीव घेतला आहे, तर तुम्ही तुमच्या 2 पोलिसांना फक्त वाड्यावर पाठवा आणि त्या दोघांना फरफटत इथं आणायला सांगा. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, मी अशा प्रकारे त्या दोघांना पकडण्याचे आदेश नाही देऊ शकत. त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात, कळलं मला, तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये नाही सामील होऊ शकत ना, हरकत नाही. आणि अशातच आता मोठ्या बाईंनी फोन करून अधोक्षजला सगळं काही सांगितलेलं असतं आणि मग अधोक्षजने डॅशिंग पद्धतीने एंट्री करत जो काही धांगडधिंगा घातलेला असतो तो अगदी पाहण्यासारखा असतो. लगेचच आता अधोक्षज स्वतःच्याच दिग्रसकर वाड्यामध्ये एंट्री करतो. समोरून पोपटराव पाहतो आणि बोलू लागतो, काय रे दीड दमडीच्या, आमच्या या वाड्यामध्ये कशी काय एंट्री घेतलीस तू? त्यावर अधोक्षज म्हणत असतो, पोपट्या, दिवस भरले तुझे, केव्हापासून सांगितलं होतं तुला माज करू नको, पण तू स्वतः माज करण्यास नेहमी पुढं असतोस. आता तर मी तुला सोडतच नाही. असं बोलून आता अधोक्षजने पोपटरावच्या ढेंग्यामध्ये आपली पाठ घालत त्याला उचललेलं असतं आणि जोरात जमिनीवर आदळलेलं असतं. पोपटराव विवळत असतो. तो म्हणत असतो, काय चालवलेस तू? अशा पद्धतीने माझ्या कमरेची वाट लावलीस ना. अशातच आता श्रीकला आतमध्ये लपून बसते. तिला कळून चुकलेलं असतं, आता या पोपटराव बरोबर हा अधोक्षज माझी सुद्धा धेंड काढू शकतो. श्रीकलाने आतून कडी लावून घेतली आहे, त्यामुळे अधोक्षजला आता तो दरवाजा उघडता येत नसतो. पण त्याला आठवतं, या बेडरूमला तर मागून सुद्धा एक गुप्त रस्ता आहे. आणि अधोक्षज तिथून आतमध्ये एंट्री करतो आणि श्रीकलाला बदड बदड बदडतो आणि तो म्हणत असतो, आता गप गुमान माझ्याबरोबर चल, नाहीतर चांगलीच बेकार अवस्था करीन मी तुझी. त्यावर श्रीकलाला कळून चुकलेलं असतं, अधोक्षजच्या विरोधात जाऊन जर वागले तर अधोक्षज कुत्र्यासारखं तुडवून काढेल आणि मग उभं राहताही येणार नाही. त्यामुळे आता श्रीकला लगेचच आता उभी राहते आणि म्हणत असते, ठीक आहे, मी येते तुझ्याबरोबर, पण मला हात लावू नकोस. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, मी बाई माणसांना हात लावत नाही, तू गप गुमान येत असशील तर ठीक आहे. आता श्रीकला गप गुमान यायला तयार असते आणि तेवढ्यात अधोक्षजने पोपटरावला आणखीन एक लाथ घालत श्रीकलाचा राग पोपटरावमध्ये काढलेला असतो. पोपटराव म्हणत असतो, श्रीकला, आज तुझ्यामुळे माझी ही अवस्था आहे. त्यावर श्रीकला म्हणत असते, बाबा काय बोलताय तुम्ही? आणि अशातच आता दोघांना खेचत फरफटत त्या ठिकाणी आणण्यात आलेलं असतं जिथे रत्नाला झाडाला बांधून ठेवण्यात आलं आहे. रत्नाच्या तोंडून सगळंच वधवून घेण्यात आलेलं असतं आणि तेवढ्यात श्रीकला रत्नाजवळ येते आणि म्हणत असते, रत्ना, काय चाललंय तुझं हे? काय बोललीस तू या लोकांना? त्यावर लगेचच आता मागून इंदू म्हणत असते, ए श्रीकला, आता कितीही डोकं लढवण्याचा प्रयत्न कर, पण तुझी ही रत्ना जे काही खरं आहे तेच बोलणार. हे वाक्य ऐकल्यावर मात्र श्रीकला म्हणत असते, बाबा, हे शक्य नाही आहे, रत्ना आपल्या विरोधात जाऊच शकत नाही. त्यावर पोपटराव म्हणत असतात, श्रीकला, मला थोडं कुठंतरी काळनिळं वाटतंय. त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते, थांबा बाबा. आणि लगेचच आपण पाहतोय इंदूने साटकन श्रीकलाच्या कानाखाली देत म्हटलेलं असतं, तुला काय वाटलं, तुम्ही लोकच फक्त हुशार आहात का? आम्हा कोणाला कळणारच नाही का तुमच्या त्या अर्काच्या बॉटलबद्दल? त्यावर लगेचच आता श्रीकला पोपटरावकडे आश्चर्यचकित होऊन पाहत असते की बाबा, या अर्काच्या बॉटलबद्दल या इंदू आणि या लोकांना कसं काय समजलं? त्यावर इंदू आणखी साटकन कानाखाली देत म्हणत असते, तुम्हाला वाटलं त्या अर्काच्या बॉटलने तुम्हाला हवा तेवढा धुमाकूळ घालाल आणि त्याबाबत आम्हाला कळणारसुद्धा नाही, पण तसं नाही आहे. तर आता तुमची कायमस्वरूपी तुरुंगात रवानगी करण्याची वेळ आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पोपटराव म्हणत असतो, नाही नाही, असं नाही होऊ शकत. रत्ना, तू आमच्या विरोधात जाऊ नाही शकत.
त्यावर लगेचच आता श्रीकला रत्नाच्या जवळ जाते आणि रत्नाच्या तोंडातून तो अर्काचा वास आलेला असतो आणि श्रीकला म्हणत असते, बाबा सगळं संपलं. या रत्नाला तो अर्क पाजण्यात आला आहे आणि रत्नाने नक्कीच आपल्या विरोधात काहीतरी स्टेटमेंट केलंय. त्यावर पोलीस म्हणत असतात, हो, तुमच्या या जोडीदाराने सगळं काही खरं सांगितलंय की गोपाळचा जीव श्रीकला आणि या पोपटरावनेच घेतला आहे. त्यावर मात्र पोपटरावला चांगलाच धक्का बसतो. पोपटराव म्हणत असतो, नाही नाही, हे शक्य नाहीये. मी कोणाचाही जीव घेतलेला नाहीये. गोपाळ तर माझा जावई होता आणि जावयाचा जीव एखादा सासरा कसं काय घेऊ शकतो. त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, बस कर रे थेरड्या, स्वतःला काय समजतोस काय रे तू. त्यावर मात्र यावर काय उत्तर द्यावं काही कळत नसतं आणि अशातच आता पोपटरावला शेवटी वेंजे सरकार म्हणत असतात, पोपट्या, खूप दिवसापासून ना माझ्या हाताला खाज सुटत होती, पण आज ही खाज तुझ्या अंगावर फटके देऊन सुधारणार आहे मी. आणि मग विंजेने दे दनादन आता फटके पोपटरावला द्यायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात पोलीस म्हणत असतात, थांबा विंजे, कायदा हातात घेऊ नका, नाहीतर कायद्याच्या कामात अडथळा आणल्या प्रकारे तुम्हालाही आम्ही ताब्यात घेऊ शकतो. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, थांबा जावई, असं उलटसुलट वागू नका. आणि मग इंदे सरकार थांबतात. अशातच आता पोलिसांनी या दोघा नालायकांना अटक केलेली असते आणि जबरदस्त फटके दिलेले असतात. इकडे आपण पाहतोय आता विंजे, मोठ्या बाई आणि इंदूने जो काही पराक्रम केलेला असतो त्यातून हेच सिद्ध झालेलं असतं की हा जो श्रीकला आणि तिचा बाप आहे हे दोघंच नालायक ठरलेले असतात. गोपाळच्या मृत्यूला हे दोघंच कारणीभूत असतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, येत्या काळामध्ये श्रीकला आणि पोपटराव कायमस्वरूपी गजाआड झाले पाहिजेत की नाही, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.